मित्रहो, जापनीज लोकांनी शोधलेल्या 6 टेक्निक्स ज्या आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी बनवू शकतात, त्या म्हणजेच नंबर 1, इकिगाई. इकिगाई मीन्स डिस्कवर युअर पर्पज इन द लाईफ. तुम्हाला या जीवनामध्ये तुमच्या आयुष्याकडून काय अपेक्षित आहे, तुमचं काय ध्येय आहे, ते सर्वप्रथम आपण सेट केलं पाहिजे. नंबर 2, काइझन. According to this technique, you have to break the big goal into small one. It means focus on the small steps. छोट्या छोट्या स्टेप्सवरती नंतर तुम्हाला काम करायचं आहे. नंबर 3, पोमोडोरो टेक्निक. एकदा का आपलं ध्येय फायनल झालं, त्याला आपण छोट्या स्टेप्समध्ये ब्रेक केलं की एका वेळी एकाच स्टेपवरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि ते कंटिन्युअसली 25 मिनिटासाठी करायचं आपल्याला विदाऊट ब्रेक. म्हणजे ज्यावेळी आपण काम सुरू करू त्यावेळी सलग 25 मिनिटं न थकता कुठल्याही डिस्ट्रॅक्शनशिवाय ते काम करायचं आहे विदाऊट ब्रेक. आणि 25 मिनिटानंतर आपण ब्रेक घेऊ शकतो, जेणेकरून आपला फोकस राहील आणि फ्रेशली आपण ती स्टेप पूर्ण करू शकू. नंबर 4ची टेक्निक आहे मित्रांनो, सॉशिन टेक्निक. सॉशिन टेक्निक काय सांगते की यानुसार तुम्हाला बिगिनर लाईक काम करायचं. म्हणजेच एखादा नवीन व्यक्ती एखादी नवीन गोष्ट शिकत असताना ज्या पद्धतीने काम करतो, पूर्ण केंद्रित होऊन करतो, सायकल शिकणं असेल, स्विमिंग असेल, यामध्ये नवीन पहिल्यांदा ज्यावेळी आपण एखादी कृती करतो त्यावेळी आपलं पूर्ण लक्ष केंद्रित असतं मित्रांनो. तर आपण दररोज हीच गोष्ट, जरी आपण एखादं काम दररोज करत असू तरी सुद्धा प्रत्येक वेळा बिगिनरसारखं काम करायचं. सो वर्क ॲज लाईक बिगिनर. त्यानंतर पुढची टेक्निक आहे वाबी साबी टेक्निक. अकॉर्डिंग टू दिस टेक्निक यू हॅव टू एम्ब्रेस युअर इम्परफेक्शन. बरेच लोक काम सुरू केलं की परफेक्शनची अपेक्षा करतात, की खूप मोठी जी बिझनेसमॅन लोक आहेत ज्यांनी खूप मोठा एम्पायर उभं केलेलं आहे, खूप काही अधिकारी लोक आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी मोठी पदं मिळवलेली आहेत, ह्या सुद्धा लोकांनी मित्रांनो आयुष्यात खूप सारे अपयश बघितलेले आहेत, खूप सारे फेल्युअर्स त्यांनी पण पाहिलेले आहेत. ते एका दिवसात हे सक्सेस मिळवलेलं नाही आहे त्यांनी. सो नो वन इज परफेक्ट. त्यामुळे आपण ज्यावेळी सुरुवात करतो त्यावेळी आपण इम्प्रूव्हमेंटवर फोकस केला पाहिजे रॅदर दॅन परफेक्शन. त्यानंतरची टेक्निक आहे हारा हाचिबू टेक्निक. ही टेक्निक काय सांगते की तुमचं जे स्टमक आहे ते 80% फिल्ड पाहिजे. म्हणजे आपण जेवण जर भूक लागलेली असेल तर 80%च करायचं, 20% एम्प्टी ठेवायचं. त्यामुळे आपल्याला आळस येणार नाही, कंटाळा येणार नाही. सो या सर्व जापनीज टेक्निक जर आपण आपल्या आयुष्यामध्ये आणल्या, खास करून विद्यार्थ्यांसाठी, तर आपण आपल्या ठराविक किंवा ठरवलेल्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचू शकतो. सो नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला इकिगाई, काइझन, पोमोडोरो, त्यानंतर सॉशिन, हारा हाचिबू, वाबी साबी या टेक्निक्स कशा वाटल्या. भेटूया एका नवीन व्हिडिओसह. थँक्यू.